इकडे ठाण्यातील कापूरबावडी परिसरात चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं कोमात गेलेल्या तरुणीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या तरुणीनं उडी मारण्याला कारणीभूत असलेल्या रिक्षा चालकाचा स्केच पोलिसांनी जारी केलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघा संशयितांचा स्केच जारी करण्यात आलाय। या रिक्षावाल्याचा शोध घेण्यासाठी आता ठाण्यातले रिक्षा चालकही सरसावले आहेत। रिक्षा चालकांनी स्वतः शोध मोहीम आता हाती घेतली आहे। तसंच रिक्षा ज्या परिसरातील असेल त्या परिसराचं नाव रिक्षावर टाकण्यात यावं अशी मागणी देखील काही रिक्षा चालकांनी केली आहे। त्यामुळे रिक्षा कुठली आहे हे समजण्यास मदत होणार आहे। कोमात गेलेल्या तरुणीच्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभं राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। कापूरबावडी इथून घरी जाण्यासाठी स्वप्नाली लाड एका रिक्षात बसली होती, मात्र रिक्षावाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचं पाहून तिनं आरडाओरड केली, मात्र तो थांबत नसल्याचं पाहून स्वप्नालीनं चालत्या रिक्षातून उडी मारली आहे। धावत्या रिक्षातून उडी मारल्यानं तिच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे आणि आता ती सध्या कोमात आहे। परवा जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात आम्ही तपासासाठी 3 पथकं तयार केलेली आहेत। पोलिसांचे अधिकारी कर्मचारी सहकार्य करून जास्तीत जास्त रिक्षावाल्यांच्याकडे चौकशी चालू आहे। आमच्या खास बातमीदारामार्फत जी सध्या क्लू मिळाले आहे त्याचे स्केचेस आम्ही तयार केलेले आहेत। मुंबईचे, भिवंडीचे, मुंब्र्याचे जे गाड्या ठाण्यामध्ये येतात त्यांच्यावर पुढं आणि मागच्या उडवर सिम्बॉल एक लावा। या अमुक एरियाच्या गाड्या आहेत। मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, भिवंडी। आता हे जे घडलंय प्रकार चुकीचं घडलंय, याच्यामुळे प्रत्येक रिक्षावाल्यांचे नावं खराब होतात। ठाण्यातल्या रिक्षा बॉम्बेमध्ये, बॉम्बेच्या रिक्षा ठाण्यामध्ये सगळे एकत्र केल्यामुळं भिवंडीच्या तसं ना वाशीतल्या येतात, त्याच्यामुळं त्याच्यावर सिम्बॉल असणं गरजेचं आहे। आता ॲक्च्युली ती गाडी ठाण्यातलीच आहे की बाहेरची कुठली हे आम्हाला सांगता येणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।